त्रिलोक्यपाल भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तमाम भुसावळ शहरातील आणि जळगाव जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिकांना प्रेमपूर्वक जय भीम करतो। मी एक आव्हान करतो की भुसावळ शहरामध्ये प्रथमच ही महिला धम्म परिषद भरत आहे। आजचे तरुणांनी हे पुढाकार घेऊन केलेला आहे, खूप मला आनंद होत आहे। तरुणांनी पुढे येऊन हे केलं, आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की यांना साथ द्यावी। त्या धम्म परिषदेमध्ये भरभराटीत सगळ्यांनी यावं, आजूबाजूच्या इष्टमित्रांना बी सांगावं आणि त्यांना धम्मदान पण करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। ही पहिली धम्म महिला परिषद आहे। आपण भिक्खू संघ बघितला आहे पण भिक्खुनी संघ बघितलेला नाही, हे आपल्याला बघण्याची आता वेळ आलेली आहे, आपल्या भाग्यामध्ये आहे। मुलांनी फार कष्टाने ही परिषद उभी केलेली आहे, तर सर्वांनी यायचं। आपल्या नातेवाईकांना, जवळपासच्या लोकांना, बौद्ध उपासिकांना सर्वांना सोबत घेऊन 2 दिवस काढा। आयुष्यामध्ये एक वेळ काढावी लागते, नाही तर ही वेळ जर निघून गेली तर पश्चाताप होत असतो। धर्मामध्ये सहकार्य करावं आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका येतील अशी मी आशा बाळगतो। ह्या तरुण मित्रांना आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो। जे काही सहकार्यामध्ये कमी जास्त पडत असेल तर आपण सर्व धम्म बांधव मिळून त्यांना पूर्ण करावं आणि त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांचा हौसला वाढवावा। कारण की पुढे चालून असेल भुसावळ शहरामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये तरुणांनी धम्म परिषदा भरवाव्या अशी आमच्या आता ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आहे। कारण की आम्ही सहकार्य करायला तयार आहे, तुम्ही पण सहकार्य करा। जास्तीत जास्त दान जमा करून जास्तीत जास्त लोक बंधू भगिनींना आणण्याचा प्रयत्न आणि ही महिला धम्म परिषद आहे ही सक्सेस करा। भुसावळ शहरवासियांना दाखवा की आम्ही पण धर्मामध्ये जागृत आहोत। जसे दुसरे लोक धर्मामध्ये जागृत आहेत तसे आम्ही पण जागृत आहोत। ह्या संदेश दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुसावळ शहराला, जळगाव जिल्ह्याला पोहोचू द्या, महाराष्ट्राला पोहोचू द्या, हीच अपेक्षा ठेवून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय।